नमस्कार मित्रांनो, कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा. कृषी मंत्र्यांनी घेतला महत्त्वाचा निर्णय. नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी महाराष्ट्राचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे. गेल्या काही वर्षात अवकाळी पाऊस, गारपीट आणि दुष्काळ आणि इतर अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. परिणामी त्यांना शेतीतून चांगले उत्पन्न किंवा नफा मिळू शकत नाही. संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी राज्याच्या स्मार्ट कृषी कार्यक्रमाअंतर्गत कांदा निर्जलीकरण प्रकल्पाचा मंजुरी दिलेली आहे. हा प्रकल्प शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या माध्यमातून राबवण्यात येणार असून त्याचा सर्वाधिक फायदा कांदा उत्पादकांना होणार आहे. कांदा हे नगदी पीक असले तरी गेल्या काही शेतकऱ्यांना चांगला भाव मिळत नाही. कांदा लागवडीचा खर्च त्यांना मिळाल्याने बाजारभावापेक्षा जास्त आहे. त्यामुळे कांदा फ्लेक्स आणि पावडर बनवण्याच्या या प्रकल्पामुळे शेतकऱ्यांना चांगला नफा मिळू शकणार आहे. यापूर्वी विधान परिषदेचे माजी सदस्य जयंत जाधव यांनी राज्य सरकारला कांद्यावर प्रक्रिया करण्यासाठी डिहायड्रेशन युनिट स्थापन करण्याची विनंती केली होती. या मागणीचा विचार करून श्री धनंजय मुंडे यांनी आता या शेतकरी हिताच्या पावलाला होकार दिलेला आहे. शेतकरी उत्पादक कंपन्या कांद्याचे निर्जलीकरण कारखाने स्थापन करत आहेत. कांदा फ्लेक्स आणि पावडर बनतील. या मूल्यवर्धित प्रक्रियेमुळे शेतकऱ्यांना कांद्याचे उत्पादन अधिक चांगल्या प्रकारे होणार आहे. या प्रकल्पासाठी जागतिक बँकेकडून 90% अनुदान मिळवण्याच्या सूचनाही कृषी मंत्री अधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत. आर्थिक मदत कार्यक्रमाच्या अंमलबजावणीला चालना देणार आहे. कांदा निर्जलीकरण योजना नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी विशेषतः फायदेशीर ठरणार आहे. जो कांदा उत्पादक पट्टा आहे, या निर्णयामुळे राज्यभरातील कांदा उत्पादकांना आधार मिळणार आहे. बाजारभाव कमी असताना शेतकऱ्यांना दिलासा मिळणार असल्याचं कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी निर्णयाचे शेतकऱ्यांनी स्वागत केलेले आहे. कांदा पावडर आणि फ्लेक्स प्रकल्प शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करेल आणि त्यांना उत्पन्नाचा एक भाग स्थिर होईल. धन्यवाद.